तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर गाईज, जसं मी तुम्हाला काल बोललेलो म्हणजे लास्ट ब्लॉगला की मी माझा पहिला फिश टँक साफ करणार. तर बघा, आपण आपला फिश टँक केलेला आहे साफ. स्पेअरमध्ये पण क्लीन करून ठेवलेला आहे, म्हणजे कधी आता हा 1 ते 1.5 महिन्यात खराब झाला की मग आपण त्याला हे करायचं. तर गाईज, आज आहे मला जॉबला सुट्टी, बट मला जॉबवर जायला लागणार आहे कारण ते आपले पक्षी मित्र आणलेले आहेत. त्यांना फूड पाणी हे मला द्यायला लागेल. तर मी पहिला त्यांना ते द्यायला जातो. त्यानंतर मग आज दिवसभर काय करू काय नाही ते आपण बघूया. बिकॉज आज सुट्टी असल्यामुळे माझी तर इच्छा नाही कुठं जायची. आज दिवसभर झोपून राहायची इच्छा आहे, बट बघू, चला. तर गाईस, मी आलो आता जस्ट माझ्या पेट शॉपमध्ये आमच्या पक्ष्यांना खाणं द्यायला. हे बघा, आमचे पक्षी राजे बघा कसे बसले इथं. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. सगळ्याचे त्यांना थंडी नको लागायला म्हणून आम्ही असं ठेवलेलं. तर आमचं सगळे फूड इकडं आहेत, पण आमचं एक मिस्टर कुठं आहे, आमचा एक दोस्ता हा बघा, आमचा हा एक दोस्त. ये बोलिये, ह्याचाच जोडीदार हे झालता. तर आता ह्याचा जोडीदार आम्ही आज आणू संध्याकाळपर्यंत. याला पण यांच्यासोबतच ठेवून देतो, म्हणजे कसं त्याला थोडं ऑकवर्ड नाही वाटलं. तर गाईस, मी त्यांना नंतर एक साईडला सिस्टमॅटिक लावून, म्हणजे जेणेकरून मला त्यांना फूड आणि पाणी देता येईल असं त्यांना साईडला घेतलं. आणि मी बारी त्यांना फूड आणि पाणी देत राहिलो. पाण्यामध्ये एक लिक्विड पण टाकलं मी, म्हणजे ते त्यांच्या पक्ष्यांचं लिक्विड असतं. तर सर्वात पहिलं तर मी त्यांना पाणीच दिलं, त्यानंतर मग फूड देणार. तर गाईस, सगळे तर फूड खात आहेत, फक्त हा एकुलता आहे का त्याला ॲपल खायचं आहे आमच्या माणसाला. किती वेळ देतोस बाबा? एक फक्त ऍपल घे ना, ऍपल त्या एकुलत्या एकासाठी एक ऍपल घे ना फक्त. हा, तो माहिती ना, एकटा आहे तो भाऊ रूम मधला. तर गाईस, त्यांना फूड दिलं तर बघा कसे खात आहेत. ऍपल आणलं सगळे फूड खातात तरी पण हा फूड नाही खाता. एक ऍपल घेऊन ना, त्याला ऍपल देऊया. हा ऍपलवाला माणूस आहे, ऍपलवाला माणूस. ऍपल आणावं लागेल. हा, त्यासाठी फक्त एक ऍपल घेऊया आपण. ड्रॉप नाही भेटला, तोच आहे का? मला टाकू की नको टाकू? पाणी तर दिलं मी त्यांना. तर गाईस, या लोकांचा चाव 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 एवढा आहे ना, फक्त आमच्या एकटाच खात नाही. हा काय, जीपेला 500 नाहीत बाबा, चेक कर ये बाय. तर आवाज बघा या लोकांचा आवाज.
तर गाईस जेवढे बाकी सगळे ॲक्टिव्ह नाहीत तेवढा तो एकटाच ॲक्टिव्ह आहे. तो लय खेळतो माझ्यासोबत. तर गाईस या सिंगल पोपटाला काय दिलं नाही म्हणून तो रुसलाय बघा. हा बघा. त्याला कोण सांगणार की त्यासाठी ॲपल मागवलाय ते. बघा कसं फुगून बसलाय बघा. तर गाईस त्यासाठी आता मागवलं ॲपल. तर आमचा एक मित्र गेला ॲपल आणायला, तर त्याला आता आपण आल्यावर ॲपल देऊ. बाकी सगळे फूड त्या त्यांच्या हिशोबाने खात आहेत. तर गाईस या माकडाचं पण आता फूड आलेलं आहे बघा. असं ॲपल खातोय बघा. त्याला तोडून दिलं बघा. आता कसं खातो बघा. फुगीर फुगीर आहे. फुगीर तो आमचा फुगीर आहे. तो खातोय, त्याला खाऊ द्या. तर मी पण जातो घरी. तर गाईस या लोकांना खाना देऊन तर झाला आहे. बट मी आता काय करू मला समजत नाही. बिकॉज खूप कंटाळा आला आहे. कोणत नाही आता ऑफिसमध्ये. सगळं शांत आहे. बघू आता जरा जातो घरी. थोडा वेळ पडतो. नंतर बघू कुठं जाता येते की नाही. तर गाईस माझी झोप पूर्ण करून मी निघालो आहे दादरच्या साईडला सरांच्या गाडीवर. सरांसोबत सर माझ्या मागेच बसलेत. तुम्ही बघू शकता ही सरांची गाडी आहे. तर गाईस मी इथं आलो आहे सरांसोबत. बट सर आतमध्ये गेलेत आणि मी बाहेर थांबलो आहे. तर बाहेर मी या दादांकडनं आता सँडविचची ऑर्डर दिली. मी बाहेर बसून सँडविच खाणार. तर गाईस माझा सँडविच झालेला आहे रेडी. केचप डाल दो. दे दो. तर गाईस टेस्ट पण एक नंबर आहे आणि गरम आहे. साधा टोस्ट सँडविच. तर गाईस त्याच्यानंतर खूप वेळ वाट बघितली पण सर काय आले नाही. मग मी चायची ऑर्डर दिली माझ्यासाठी. तर मी स्पेशल चाय घेतली विदाऊट शक्कर. तर मला साखर आवडत नाही. तर गाईस अर्धा तास तिकडे वेट करून आम्ही आता आलो आहे आमच्या ऑफिसला. ही बघा माझी मोकू. तर गाईस आमचा अजून एक दोस्त सोडून गेला. ऐका. तर गाईस आज पण आपल्याला एक मित्र सोडून गेला. तर आजसाठी ब्लॉग एवढाच. आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो.